मित्रमंडळ आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025च्या या पर्वामधील ओपन मधील दुसरा सामना आपण इथे बघतोय। थँक्यू सो मच। हालू चेक वन। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। सूरज केने बावाळे आणि गणेश डिंगोरे शहापूरचा दोन्ही। ओहो क्या बात है, पहिल्याच बॉल मध्ये आक्रमण केलंय गणेशनं। स्वतःच्या नावाची ओळख स्पष्ट केल्या मैदानाच्या आतमध्ये। इट्स अ सुपर हिट, इट्स अ मेगा हिट। गणेशच्या बॅटमध्ये षटकार। ए भावा, आता आपली हवा गाणं जय भीमचं लाव। पंच निर्णय काय 6 की 4? 4 असेल। येस, 4 धाबा आपण पाहतोय। बराच उंच गेला होता बॉल। फुल टॉस ऑफ साइड रिजन मध्ये ओ द इनफिल्डच्या वरून उडवलाय। बॉल चालला मागे डीप मध्ये कव्हरला। गुड फिल्डिंग, चांगलं प्रोटेक्शन। फिल्डर तिकडे तैनात होते। 4 मिळतील का? नाही, बॉल अडवलाय। 2 धावा इथे अंकित केल्या जातात। ग्रामीण क्रिकेट खेळत असताना दोन्ही खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली। गणेशला आपण पाहतो एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सूरज केने बावाळे। नुकतंच आपण पाहिलं तर सुभाष मैदानावरती खेळत असताना सूरज केने दिया 11 संघाकडून खेळत असताना खरं तर बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार त्याला मिळाला। ऑन साइडला गणेश डिंगोळे ऑन फायर। या बॉलला देखील पाठवलंय स्क्वेअर लेगच्या डोक्यावर थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। हवाई यात्रा षटकार। फलंदाज गोटेकर ब संघाचा। खरं तर ज्या संघाच्या नावापुढे ब आहे ते संघ खरं तर आपली दहशत दाखवतात टेनिस क्रिकेटमध्ये। बाबाले ब, गोटेकर ब। यापूर्वी आपण पाहिलं चेंज द गेम वडवली ब। खरं तर ऋतिक पाटील आपण पाहतो, कमलेश पाटील, शुभम पाटील, विशाल पाटील। सामना 6 षटकांचा आहे। गणेश आणि सूरज या गोष्टीची आपण नोंद घ्या। बरेचसे खेळाडू डगआउट मध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतात। साबद एक्सप्रेस, किरण पाटील, खांबालपाडा 7 आशुतोषला देखील तुम्ही पाहतात। महेंद्र मागे, वाशेरेचा खेळाडू तुम्ही पाहतायत। सुलतान खान, त्यासोबत उझेर शेख। बरेचसे जबरदस्त क्रिकेटपटू या संघामध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतील। इथून खरं तर जो संघ जिंकेल आणि पुढे LNT कोणी सोबत फाईट करेल ती खरं तर मॅच जबरदस्त होईल सँडी। त्या मॅच साठी प्रेक्षक ऑनलाईन मोठ्या संख्येने जोडले जातील। एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा, 13। गोलंदाजी मार्कमध्ये ओव्हर नंबर 2 घेऊन आलाय कमल। कमलला आपण पाहतात गोलंदाजी मार्कवर। षटक क्रमांक दुसरं, पॉवर प्लेचं दुसरं षटक। आउटफील्ड मध्ये 3 फिल्डर। पहिला बॉल, सेकंड ओव्हर। पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतोय सूरज केने। खरं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण पाहिलं जेही खेळाडू त्यांच्या संघासाठी लीडिंग रन स्कोरर आहेत तेच खेळाडू तुम्हाला ओपन क्रिकेटमध्ये पाहायला मिळतील। यापूर्वी अमोर पाटील, सोनारपाडा आपण पाहिलं, सोनारपाडाची रन मशीन, गोटेकरची रन मशीन सध्या गणेश मैदानाच्या आतमध्ये। दुसऱ्या बाजूला भावाळीची रन मशीन सूरज केने आहे।
बरोडी शिरन मशीन अजय पाटील आपण पाहिलं, प्रितेश पाटील आपण पाहिलं. फुल टॉस, इट्स अ वेस्ट आहे. बीमर नो बॉल कॉल केलाय अंपायरने आणि इथे 1 रन देखील मिळेल. नो +1. 2 धावा इथे जोडल्या जातात. धावसंख्या दुहेरीने पुढे. टोटल स्कोर कार्ड वरती वाढली जाते. 16 धावा धावफलकावरती. मलंगड एक्सप्रेस बुग्याला आपण पाहिलं, साबद एक्सप्रेस किरणला आपण पाहत आहोत. अनेक अनेक नामांकित खेळाडू सध्या तुम्हाला पाहायला मिळतील. आलिमगड एक्सप्रेस हिमांशु पाटील आणि सुलतान खान मला तर वाटतं संघाचं प्रतिनिधित्व करीत आहे. संघाची बांधणी त्याने केली आहे. कुठे आणि येस केवल 800 सर्व आमचे केवल देखील इथे जोडले जातात. या व्यासपीठावरती या केवल स्वागत आहे. जेव्हा केवल 8 हा संघ मैदानामध्ये खेळतो तेव्हा ओम शेंडे खरे तर संघाचे मॅनेजर असतात. केवल 8 नेहमीच श्री साई स्पोर्ट्स सोबत कोलॅब ते करत असतात. या केवल आमच्या व्यासपीठावरती या स्वागत आहे आपलं. गोरसईच्या क्रीडांगणावरती केबलच्या माध्यमातून जबरदस्त आपण जय बजरंग चषकाची 3 दिवसीय स्पर्धा पाहिली. आणि दिया 11 या संघाच्या सोबत नेहमी केबल असतात. काही पर निगाय काही पर निशाणा. खेळाचं कुठे होता बॉल बघा एक्झॅक्टली कुठे झालाय. आणि धावसंख्या मंदावली असं म्हणायला हरकत नाही, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 13 होत्या, पण या ओव्हरमध्ये धाबांची गती कुठेतरी मंदावलेली तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या अवघ्या 18 वरती. सध्या या ओव्हरमध्ये जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 5 खर्च केल्यात. फार इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय कमल बॉलिंग मार्कवर. पुढचा बॉल अनोखी ऍक्शन आहे. फुल टॉस सोडणार नाहीये सूरज. मैदानाच्या दुप्पट लांब पाठवलंय. या बॉलला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बाउंड्रीला याच्या बाहेर. इट्स अ ह्यूज हिट. नो बॉल वरती लागली मोहर षटकाराची. 2 बीमर आहेत पंच. पंच कंटिन्यू करेल ना गोलंदाज, कारण शरीर भेदी बीमर असेल तर मला वाटतं की गोलंदाज बाद होतो, कारण नवीन नियमावली अनुसार जेव्हा 2 शरीर भेदी बीमर येतात तेव्हा गोलंदाजाला बाद केलं जातं. पण हा काय थांबा पंच, हा नो बॉल आहे ना बघा. चुकीची माहिती देऊ नका प्लीज. नाही पंच, इथे खेळाडूने सांगितलं आम्हाला म्हणून सॉरी. येस फ्री हिट बॉल. सुवर्ण संधी आता सूरज केनेकडे. ऑन साइडला लॉब करायचा होता, यावेळेस संपर्क झाला नाहीये. सँडी बॉल मागे चालला डीप मध्ये. बॅकवर्ड स्कोअर लेगला सेकंडचा कॉल. 2 धावा मिळतील. 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात. ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वातले सर्व तारी सितारे आज या क्रीडांगणावरती चमकताना पाहायला मिळतील. जबरदस्त खेळ यापूर्वीच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिला. फार सुंदर कामगिरी, प्रत्येकाचं कंट्रीब्युशन आपण पाहिलं. त्याच्यामध्ये अमोलनं 33 धावांचं योगदान दिलं. सूरजनं 3 बॉल 3 चौकारांचा विक्रम केला. प्रितेशच्या बॅटमध्ये 1 षटकार. अजय पाटील भरोडीने षटकारानं मॅच फिनिश केली. आणि इथे काय घडलंय बापरे, व्हाईट बॉल. पंच व्हाईट बॉल आहे. ऑन साइडला वळवलाय. फटका चांगला आहे. फिल्डर तिकडे डीप मध्ये मार्क आहेत, चुकी होणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण मार्क देखील करतोय. अंडरआर्म क्रिकेटमध्ये नेहमीच मार्कचं आपण अप्रतिम प्रदर्शन पाहत असतो. खुल्या गटातलं क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणावरती तो नेहमी खेळतो. आणि सर्वाधिक चौकार लगावण्याचा विक्रम खरं तर MVPL मध्ये मराठा विभाग प्रीमियर लीग मध्ये त्याच्या नावावरती आपण पाहिला. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या मैदानामध्ये संपन्न. 2 ओव्हर नंतर 30.
चला सराव बंद करा आता. मार्क मार्क बॉलिंग मार्क वरती येतोय. षटक क्रमांक 30. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेलाय. वरती यार मार्क वेगवान गोलंदाज, फार सुंदर गोलंदाजी करताना आपण नेहमी मार्कला देखील पाहतो, पण त्याच्या विरोधामध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पायांनी बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. मार्क अक्षरशः कुठपर्यंत पोहोचलेत बघा. खर तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरच्या यष्टांवरती कोणी नव्हतं बॉल कव्हर करायला. मार्क हसतायत बघा ते देखील. ओव्हर एक्साइटेड. 3 धावा मिळतात. धावसंख्या 333 वर. बॅटिंग लाईनअप फार डीप आहे. दिया 11 कडे देखील अनेक नामांकित फलंदाज देखील तुम्हाला त्या संघामध्ये पाहायला मिळतात. आणि मॅनेजर सध्या येत आहेत आमचे केवल या आपण व्यासपीठावरती केवल 8 सर्वे सर्व आहेत. त्यांचे मित्र मात्र वाटते कौशल पाटील वल आज आलेले नाहीयेत. पुढे सरसावत फटका लगावलाय. क्षेत्ररक्षक आहेत पण डीप मध्ये कव्हर रिजनला चांगल्या प्रकारे बॉल अडवतायत. 2 धावा इथे डेफिनेटली मिळतील. खर तर मोठं मैदान असल्या कारणास्तव बॉल जेव्हा डीप मध्ये जातोय, रायटी बॅटरसाठी कव्हरचं क्षेत्र फार मोठं आहे, पॉइंटचं क्षेत्र फार मोठं आहे आणि तिथे जेव्हा बॉल जातो तेव्हा इझिली टाइम मिळतो बॅटर्सला. 2 रन कंप्लीट करतात. 2 धावसंख्या पुढे सध्या टोटल 35 आकडावर 35 धावा. ऑन साइडला वळवलाय, पट्ट्यात आला की आपण कार्यक्रम करणारच. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो. डगात सांगितलंय सूरज केनेनं ठोकला मिड विकेटच्या बाहेर. शानदार षटकार. डीजे ऑपरेटर मला तर वाटतं आमचा आता सध्या ब्रेक घेत आहेत, कारण गरमीचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. खर तर या खेळाडूंचं आणि पंचांचं कौतुक करायला हवं. आपण सँडी मांडवाच्या छत्रछायेखाली आहोत तरी इतकी गरमी होतीये. पण विचार करा, या रखरखत्या उन्हामध्ये सामना खेळणं, पंचांची भूमिका पार पाडणं, आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन त्यांचं मी कौतुक करेन. स्वतः उन्हात राहून खर तर मात्र प्रेक्षकांना एंटरटेन ते करतायत. सर्व खेळाडू जिंकण्यासाठी लढतायत. सर्व पंच जबरदस्त निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतायत आणि आमचा ऑफिशियल कॅमेरामॅन या सर्वांना आपल्या कॅमेरामध्ये कैद करतायत. प्रथमेश गायकर वाकलन यांना तुम्ही पाहतायत. प्रचंड मेहनत. त्यासोबत तुम्ही पाहतायत आमचे दोन्ही कॅमेरामॅन गणेश ठाकूर सोनारपाडा आणि सूरज जाधव मोठा गाव. बॉल तयार.
रिव्हर्स अस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न. मोबाईल कोणाचा आहे ते बॉल तयार. ऑन साइडला गणेशनं फटका लॉफ केला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि कॅच कंप्लीट. बिग विकेट डाऊन. धक्का क्रमांक पहिला. गणेशला माघारी परतावा लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तो अर्थातच किडनी रोहित भालेराव. गुणवान खेळाडू आहे. शांत खेळाडू आहे खर तर. पण मैदानाच्या आतमध्ये बॅट घेऊन जेव्हा उतरतो तेव्हा तो अशांत होतो आणि थंग सागरासारखा धाबा बनवतो. आणि आता त्याला तेच करायचं आहे. धाबा बनवायचा. खर तर बघा जेवणाची सुविधा इथे आहे सर्व खेळाडूंसाठी. तरी खेळाडूं देखील विनंती आहे की आपण जेवण करून घ्यायचं आणि त्यानंतर प्रेक्षकांना देखील आहे. प्रथमतः प्राधान्य इथे आम्ही बघा खेळाडूंना दिलंय लक्षात ठेवा. पण जे प्रेक्षक आलेले आहेत त्यांना देखील खरं तर इथे जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली आमच्या मॅनेजमेंट टीमने. या प्रथमेश गायकर वाकळण सगळ्यात पहिलं प्राधान्य तुम्हाला असेल. गोलंदाज सज्ज होतोय. ओ द विकेट लॉफ केलाय. ऑन साइडला डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे झेल संपादित केलाय. या मॅचची गोल्डन विकेट. रोहित भालेराव बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तो अर्थातच महेंद्र मागे. मायटी महेंद्र म्हणून त्याची ओळख आहे आणि तो आता मैदानामध्ये दाखल देखील झालाय. धाबांचा पाऊस पडण्यासाठी तो देखील सज्ज आहे. खर तर जेव्हा बॅटिंग लाईनअप डीप असते तेव्हा प्रत्येक बॅटर जबाबदारीने खेळत नाही. जेव्हा बॅटिंग लाईनअप शॉर्ट असते तेव्हा त्यांना माहिती आहे आपल्यानंतर मागे विकेट नाहीयेत त्यामुळे ते जबाबदारीने खेळतात. पण सध्या जर आपण पाहिलं सूरज 2 षटकार त्याचा बॅटमध्ये आला. यापूर्वी गणेशला आपण पाहिलं त्याचा बॅटमध्ये 1 षटकार 1 चौकार आला. रोहित गेला मैदानामध्ये पण तो जसा गेला तसा तो बाहेर गेला त्वरित आला आणि आता महेंद्र मागे दाखल होता मैदानात. आल्या आल्या लॉफ केलाय. मार्क तिकडे आणि बघा चूक झालीये आणि 1-2 का 4 चुकीचं रूपांतर चौकारामध्ये. 4 धावा. मार्क खर तर बघा सोपा झेल होता. बाहेरून रुमान लावणं फार सोपं आपल्यासाठी. खरं तर मैदानामध्ये खेळणं कठीण आहे पण तुम्ही खेळत आहात त्यामुळे ती जबाबदारी तुमच्यावरती आहे. अशा कॅचेस घेणं फार महत्वाचं आहे. हाफ चान्स फुल मध्ये कन्वर्ट करावे लागतील. कॅज्युअल अप्रोच थोडा मार्क्स आपल्याला पाहायला मिळाला. हो अपिश अँड पनिश. हार्दिक पांड्याची आठवण करून दिली. मायटी महेंद्रचा बॅटमध्ये आलाय. थर्ड मॅनच्या बाहेर चौकार.
केदारनाथ 11 आणि अजय फाउंडेशन दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी या. विनर विनर मॅच थोडी आपण पेंडिंग ठेवत आहोत. चला वेळ जास्त घेऊ नका. बॉलिंग मार्क वरती आता मार्क आलाय षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी. मार्क होतो तयार बॉलिंग मार्क वर. फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरनं उडवलाय. आउटफील्ड मध्ये तिकडे फिल्डर नाहीये. पहिल्या टप्प्याच्या नंतर बॉल चालला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. सूरज केने सध्या जबाबदारीनुसार बॅटिंग करतोय. त्याला माहिती आहे आपल्यावरती मोठी जबाबदारी आहे. इंडिव्हिज्युअली आपण पाहिलं तर वैयक्तिक 27 धावांवरती बॅटिंग करतोय. आणि मी या गोष्टीचा उल्लेख केला की दिया 11 संघासाठी खेळत असताना व्यावसायिक क्रिकेट जेव्हा तो खेळतो दिया 11 साठी तेव्हा नुकतंच सुभाष मैदानामध्ये स्पर्धा पार पडली. त्यामध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटचा प्रभाव दावेदार होता. रिवर्स शस्त्र बाहेर काढलं होतं. पुन्हा एकदा टायमिंग तितकं प्रॉपर झालं नाहीये. लगा तो आबाद बनना बर्बाद. खरं तर म्हणून या फटक्याकडे आपण नेहमी पाहत असतो. तत्पूर्वी 1 रन मिळाली. सिंगल धावसंख्या पुढे टोटल स्कोर कार्ड वरती 58-58. हनुमानचं थोडा वॉल्यूम दे. थोडा वॉल्यूम दे. हा सोडू. यावेळेस देखील आपण पाहतोय खरं तर डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. कोला टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. चांगला बॉल. मार्क फार सुंदर गोलंदाजी करतोय. जेव्हा मार्क तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या स्पेलमध्ये तो आला होता 13 धावा त्याने खर्च केल्या होत्या. आणि आता या स्पेलमध्ये आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती चौकाराच्या नंतर पुढच्या 3 बॉलमध्ये त्याने फक्त 2 रन खर्च केल्यात. इकॉनॉमिकल अचूक भेदक आक्रमक गोलंदाजी सध्याच्या घडीला तो देखील करतोय. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतो. सूरज केने नावाचा ब्रँड दाखवणारा A1 क्वालिटीचा दर्जेदार फटका मैदानामध्ये. व्हॉट अ शॉट वॉज दॅट. सुंदर फटका एक्झिक्यूट केलाय. डोळ्यांचं पारडं फेडणारा फटका आपण पाहतोय. 4 धावा. LNT कोणीचे कर्णधार इथे असतील तर आपण आयोजकांशी संपर्क साधा. यावेळेस देखील आणखीन एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. क्या बात आहे. रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलंय. स्विच हिट नाही, हा स्वीट हिट आहे. आणि खऱ्या अर्थानं रन मशीन ऑफ भावाळे सूरज केनेचा बॅटमध्ये येतोय शानदार चौकार. केदारनाथ 11 संघाचे कर्णधार आणि त्यासोबत LNT खोणीचे कर्णधार. आणि ज्या खेळाडूंना तर जेवण करायचं आहे त्यांना विनंती आहे की आपण बघा जेवण देखील इथे करू शकता. जेवणाची व्यवस्था प्रत्येकासाठी इथे करण्यात आलेली आहे. विस्फोटक फलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते. आघाडीचे फलंदाज हे नेहमी विस्फोटक राहतात तेच आपल्याला पाहायला मिळालं. यापूर्वी देखील अमोल आघाडीला आला होता. त्याने वैयक्तिक 33 ते 34 धावा ठोकल्या. आणि आता सूरज आघाडीला आलाय आणि त्याच्या बॅटमध्ये देखील वैयक्तिक 36 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्कवर मुकेश गोलंदाजी मार्क वरती येतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी धावसंख्या 5 षटकांच्या अखेरीस 67 आहे. 67 धावा. मायटी महेंद्र ऑन साइडला. मायटीचा पॉवर पॅकेट
आता जर का लांबीवरती धावा असत्या तर कदाचित तिथे 10 धावा मिळाल्या असत्या. ये छक्का नाही मेरे भाई, ये धस्सा लगाया है माइटी महेंद्रचा षटकार. खर तर दुसरा सामना सुरू आहे आणि जवळपास चौथा बॉल बॉक्स संपन्न झालाय. ज्या प्रकारची बॅटिंग होतीये, व्यावसायिक खेळाडू आहेत. कॅप्टन बॉल जास्त ट्रॅव्हल करतो. पुन्हा एकदा माहितीचा पटबंद तडाखेबंद फटका आपल्याला पाहायला मिळाला. बेधुंद फटकेबाजी मैदानामध्ये करतोय सध्या महेंद्र माघे ऑन फायर. धावसंख्या झाल्या त्या 79 ऑन बोर्ड. तब्बल 79 धावा, सर्वाधिक मोठी धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली आहे. बॉल बॉयज कुठे आहेत आमचे? काय करतायत प्लीज? मॅच बॉल आहे का? बॉल बॉयज प्लीज. ऑन साइडला मागेन आणखीन एक मारलाय. यापूर्वी 2 षटकार आपण पाहिले आणि त्यानंतर चालेला हात दर्जेदार चौकार. वाशेरे गाव में जाकर अब डिंडोरा पिटवा दो भाई. मागे मार रहा है. मार्कचा कॅच किती महागडा ठरला. आता नेहमी सुटलेले झेल महागडे ठरतात. खर तर आपण पाहिलेलं आहे 7 बॉल मध्ये वैयक्तिक 25 वर बॅटिंग करतोय माहिती मागे. समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केला फटका चांगला डीप मध्ये. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ मध्ये बॉल रवी तिकडे तैनात. 1 रन मेल. सिंगलने धावसंख्या पुढे सध्या टोटल 84 आकड्यावरती तब्बल 84 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल ऑन साइडला फटका चांगला खेळला. हा बॉल देखील चाललाय मागे गॅप मध्ये. गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. सूरज केने भावाळे त्याचा बॅटमध्ये आणखीन एक शानदार चौकार. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक जर आपण विचार केला सूरज सध्या 40 वर बॅटिंग करतोय आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. कमरतोड बल्लेबाजी. अक्षरशः प्रत्येक गोलंदाजाची पिस उपटली गेली आहे आणि सँडी असं म्हणायला हरकत नाही की प्रत्येक गोलंदाजाला इथे रिमांड मध्ये घेतलंय. 3rd डिग्री रिमांड. 89 फक्त चौकार षटकारांमध्ये डील झाले आणि इथे शेवट देखील गोड झालाय. आता फायनली बॉलिंग टीमच्या खात्यामध्ये विकेट. शेवटच्या बॉलवरती मिळाली विकेट. डाव संपला पहिला. 89 89 धावा आणि 90 धावांचा टार्गेट. चला विनर 4 षटकांचा सामना असेल. यापूर्वी खरं तर आम्ही सूचना केली होती मॅच विल बी ऑफ 6 ओव्हर, पण आता आयोजकांनी निर्णय घेतला सामना 4 षटकांचा असेल. पुढचा लक्षात ठेवा. आणि बघा ज्या खेळाडूंना खरं तर जेवायचं आहे त्या सर्वांना विनंती की बघा आपल्या जेवणाची सोय ते खरं तर उपलब्ध आहे. खेळाडूंनी प्रथमतः जेवणाचा आस्वाद घ्या आणि त्यानंतर प्रेक्षकांसाठी देखील असेल. धन्यवाद. हॅलो हॅलो. आमचे उल्हासनगरचे नावाजलेले खेळाडू आशिष यांचंही भीमटोला मित्रमंडळातर्फे हार्दिक स्वागत. आणतू या नावाने ते ओळखले जातात. विष्णू 11 ह्या टीम मध्ये ते खेळणारे सर्वात प्रथम तेच आलेले आहेत विष्णू टीम कडून. खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी जेवण करून घ्यायचे. आपल्या बॅक टू बॅक मॅचेस राहणार आहेत, मध्ये कुठलाही ब्रेक नसणार आहे. सगळ्या
खेळाडूंना विनंती आहे की खेळाडूंना कमेंटेटर्सला आणि डीजेला विनंती आहे की त्यांनी जेवण करून घ्यायचंय. फोटोग्राफर तुम्ही जेवण करून घ्या. ब्रेक घेऊया. तुम्ही 2 मिनिटाचा 15-20 मिनिटाचा ब्रेक घेतला तरी चालेल, काय हरकत नाही. सूरज मिश्रा स्टेजशी संपर्क साधायचा आहे. बसा ना स्टेज जरा दिसा मला जरा तुम्ही. तुम्ही जेवून घ्या. सागर नाव आहे का? दिया 11 या संघाने नक्कीच चांगली धावसंख्या उभारली. 89 धावा करून 90 धावांचं आव्हान इथे दिलेलं आपण इथे बघतोय. दरम्यान सलामीला आले ते फलंदाज सागर आणि रवी आणि त्यांच्या समोर सलामीचा गोलंदाज येतोय तो हिमांशू. का नावाजलेला गोलंदाज हिमांशू. बघावं लागेल सागर आणि रवी समोर कशी गोलंदाजी करतोय, कारण 90 धावांचं आव्हान असताना दोन्ही सलामीच्या फलंदाजांना पहिल्या चेंडू पासून आक्रमण करावं लागेल. पहिला चेंडू घेऊन हिमांशू समोर असेल सागर. हिमांशूचा पहिला चेंडू आणि बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय पाठीमागे 4 धावांसाठी. चौकार. खूपच सुंदररित्या टाकलेला चेंडू आपण बघितला. नक्कीच बॅटची कडा घेऊन नक्कीच विकेट किपरच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या दिशेला गेलाय आणि मिळतायत सुरुवातीलाच 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. हिमांशूचा दुसरा चेंडू समोर असेल सागर आणि ते बघतोय पंचांचा इशारा. जमिनीला 2 हात समांतर करून पंच सांगतायत हा वाईड बॉल असेल. दिशा भरकटली गेलेली आहे. धावसंख्येला 1 ने अजून गती मिळते. धावसंख्या होते 1 चेंडू 5 धावा.
हिमांशूचा पुढचा चेंडू फुलटॉसचा चेंडू मिळाला पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतलाय चेंडू जातोय वन बाउन्स चौकार. हीच अशी सुरुवात पाहिजे होती कबीर 11 या संघाला आणि आपण इथे बघतोय पुन्हा एकदा 4 धावा मिळत आहेत आणि धावसंख्येमध्ये 4 ने वाढ होते. धावसंख्या होते 2 चेंडू 9 धावा. चांगली फलंदाजी करताना आपण इथे बघतोय सागरला नक्कीच सलग 2 चौकार ठोकलेले आपण इथे बघतोय. हिमांशूचा पुढचा चेंडू यावेळेस सुद्धा बघूया आपण काय इशारा करतात इथे क्षेत्ररक्षकाकडून सुद्धा चूक होते आणि चेंडू जातोय अवांतर धावेसोबत चौकारासाठी दिशा भरकटली. पुन्हा एकदा मिळतात या 5 धावा. धावसंख्येला 5 ने गती मिळते. धावसंख्या होते 2 चेंडू 14 धावा. भीमटोला मित्रमंडळ आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 पर्व 3. नक्कीच खूपच सुंदर आयोजन आपण बघतोय. इथे खेळाडूंसाठी नक्कीच इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. दरम्यानच्या काळात चांगली उसळी घेतलेला हा चेंडू नक्कीच यावेळेस हलक्या हाताने ढकलून दिलाय आणि आपण इथे बघतोय 1 धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 15. 3 चेंडू 15 धावा झालेल्या आपण इथे बघतोय. खूपच सुंदर आणि चांगली अशी सुरुवात मिळाली आहे. नक्कीच आपल्याला 6 षटकांमध्ये 90 धावांचं आव्हान असल्यावर प्रत्येक षटकामध्ये आपल्याला 15 धावांची गरज असावी लागेल. 15 धावांची धावगती राखावी लागेल. 30 धावगती राखताना आपल्याला दिसत आहेत सागर आणि रवी. दरम्यान आता स्ट्राइक एंडवर असेल रवी. रवी पहिला चेंडू खेळतोय. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिथे. बघूया अडवला जातोय का चेंडू. क्षेत्ररक्षकाकडून चेंडू अडवला जातोय. फेकी करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु थांबवलंय सागरने रवी याला. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 17 धावा. हिमांशूच्या गोलंदाजीवर अक्षरशः कुठून काढले 4 चेंडू 17 धावा. 5वा चेंडू यावेळेस बॅटची खालची कडा लागते परंतु पॉवर प्ले मुळे नक्कीच फायदा घेता आलाय आणि बघतोय आपण चेंडू जातोय 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातात आहे. यावेळेस गोलंदाजाकडून नक्कीच इथे रनआउट घेता आला असता परंतु यष्ट्यांवर डायरेक्ट मारण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच 3 धावा तोपर्यंत काढल्या गेले. तर धावसंख्येमध्ये 3 ने वाढ होते. धावसंख्या झाली ती 20 धावा. 5 चेंडू 20 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर चांगल्यारीत्या टोलवलाय. पॉवर प्लेचा पुन्हा एकदा चांगला फायदा घेतलाय परंतु आउटफील्ड चांगली फास्ट आहे आणि इथे बघतोय नक्कीच अडवला जातोय चेंडू. बघूया पंच काय निर्णय देतील. बघूया काय देतोय पंच निर्णय आणि पंच आम्हाला इशारा करतायत की या 3 धावा धावल्या आहेत आणि धावसंख्येमध्ये 3 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 23. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 23. खूपच सुंदर असं फलंदाजी केली ती सागर आणि रवी याने. दुसरं षटक घेऊन येत आहेत सुलतान. पहिल्या षटकात अक्षरशः गोलंदाजीचा चिरामिरा केलेला आपण इथे बघतोय कारण 23 धावा कुठून काढल्या आहेत. नक्कीच त्यामध्ये 3 अवांतर धावा सुद्धा पण 3 नाही 6 अवांतर धावा नक्कीच वाईडवर चौकार सुद्धा गेला होता आपण बघतोय.
सुलतानचा पहिला चेंडू, सागर असेल स्ट्राईक एंडला आपण इथे बघतोय. सुलतानचा पहिला चेंडू, चांगली उसळी घेतली होती, चांगला फायदा घेतलाय, चेंडू जातोय वन बाउंस, चौकार. खूपच सुंदररित्या टोलवलेला हा फटका आपण बघितलाय. नक्कीच इथे वन बाउन्स गेलेला हा चौकार. सुलतानच्या पहिल्या चेंडूवर इथे चांगला फटका खेळलाय आपण इथे बघतोय. सागरने आक्रमक फलंदाजीला सुरुवात केलेली आहे. 90 धावांचं आव्हान असताना एक षटक एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 27. नक्कीच चांगली आणि आक्रमक सुरुवात म्हणावी लागेल. 90 धावांचं आव्हान असताना अशीच सुरुवात काहीशी करावी लागते. आणि इथे समोरच्या दिशेला पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय, जातोय पुन्हा एकदा वन बाउंस, चौकार, खणखणीत चौकार. धावसंख्येला 4 ने धावगती मिळताना धावसंख्या झाली ती 31 धावा. ज्या संघाकडून अपेक्षा असतात तो संघ कसा खेळ करतो हे मैदानावर दाखवताना बघतोय. आणि यावेळेस यॉर्कर लेनचा चेंडू टाकला होता, चेंडू अडवला जाईल, जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत एक धाव. धावसंख्येला 1 ने गती मिळते. धावसंख्या होते 3 चेंडू 32 धावा. सुलतानचा पुढचा चेंडू यावेळेस स्ट्राईक एंडवर असेल रवी. रवी समोर चांगली उसळी घेतलेला चेंडू होता, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय स्लिप मध्ये. नक्कीच तोपर्यंत एकच धाव. नक्कीच सुलतानच्या गोलंदाजीवर सुद्धा 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 10 धावा मिळवल्या गेल्या आहेत. पुढचा चेंडू लो फुलटॉचा चेंडू, इथे अडवण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा. थोडस फंबल होते परंतु त्याचा फायदा उचलताना आलेला नाहीये बॅटर्सला. अवघी एक धाव. पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार लगावल्यानंतर चांगलं पुनरागमन केलंय ते सुलतानने. कारण पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार लगावल्यानंतर पुढच्या 3 चेंडूंवर 3 सिंगल आणि शेवटचा चेंडू डॉट बॉल. नक्कीच खूपच सुंदर असं षटक म्हणावं लागेल. 11 धावांमध्ये आपलं षटक थांबवलंय आणि धावसंख्या स्थिरावल्यानंतर धावसंख्या स्थिरावली ती 34. या धावसंख्येवर 2 षटक 34 धावा. चोवीस चेंडू आणि 56 धावांची गरज. बघावं लागेल कोणता संघ जातोय तो LNT खोनी या संघासमोर खेळण्यासाठी. बघावं लागेल दिया 11 की कबीर 11. पुढील गोलंदाज किरण पाटील, एक नावाजलेला गोलंदाज किरण पाटील. नक्कीच पॉवर प्लेचा षटक त्याच्याकडून टाकण्याची अपेक्षा होती परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये किरणला थांबवून ठेवलं होतं कर्णधारांनी. 3रं षटक दिलंय. बघावं लागेल काय करतोय आता 3ऱ्या षटकामध्ये. आपल्या संघाला पुनरागमन करून देतोय का, कारण अजून एकही गडी बाद झाली नाही. धावसंख्या झाली ती 2 षटकानंतर 34 धावा. आता 24 चेंडू आणि 56 धावांची गरज. नक्कीच चांगली धावगती राखलेली आहे. एक 15ची धावगती राखायची होती, 17ची धावगती आतापर्यंत आपण बघतोय. किरणचा पहिला चेंडू समोरच्या दिशेला भिरकावून दिलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता रवीचा परंतु सागरने थांबवलंय. अवघी 1 धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 35 धावा.
नक्कीच इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, बघावं लागेल इथे काय होतंय. पुढील चेंडूवर पहिल्या षटकामध्ये चांगली आक्रमक फलंदाजी केल्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्या 2 चेंडूंवर सलग 2 चौकार आले होते, परंतु त्याच्यानंतर कुठेतरी संत झालाय तो कबीर 11. हा संघ धावगती वेगाने पुढे सरकावावी लागेल, कारण आता 23 चेंडू आणि 55 धावांची गरज आपण इथे बघतोय. किरणचा पुढचा चेंडू, यावेळेस उसळी घेतलेला चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. बघूया पंच काय निर्णय देतात. पंचांचा निर्णय डॉट बॉल. सावध एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा एक नामवंत खेळाडू किरण पाटील चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडूंमध्ये अवघी 1 धाव खर्च केली. चांगली उसळी घेतलेला चेंडू आपण इथे बघितला होता. तिसरा चेंडू घेऊन किरण, यावेळेस पटका पसतोय आणि किरण स्वतः झेल खाली येतोय आणि इथे पहिला फलंदाज होतोय रवी बाद. रवीने आपण बघतोय नवीन फलंदाज तरुण मैदानामध्ये येतोय. रवी फलंदाजी करून बाद झालेला आपण इथे बघतोय. नक्कीच 2 डॉट बॉल खेळलेत, एक 2 धावा, एक 3 धावा, एक सिंगल. नक्कीच 7 धावा रवीने केल्या त्या 6 चेंडूंमध्ये. नक्कीच संघासाठी ते कुठेतरी अडचण ठरली आहे. 6 चेंडू आणि 7 धावा. नक्कीच 30 चेंडू आणि 90 धावांची 36 चेंडू आणि 90 धावांची गरज असताना 6 चेंडू 7 धावा नक्कीच चांगल्या नाहीयेत. कबीर 11चा नवीन फलंदाज उतरलाय तो तरुण. सावध एक्सप्रेसचा पुढचा चेंडू, यावेळेस लेग बिफोरची अपील केली जाते, अपील फेटाळली जाते पंचांकडून. दरम्यानच्या काळात 1 धाव, धाव संख्येला 1 ने गती मिळते. धाव संख्या होते ती 36 धावा. 4 चेंडू आणि 2 धावा, 1 गडी बाद. खूपच सुंदर गोलंदाजी केली आहे ती सावध एक्सप्रेस. किरण पाटील याने नक्कीच आपल्या संघाला चांगलं पुनरागमन करून दिले. ते तिसऱ्या षटकामध्ये आपण इथे बघतोय किरण याने. दरम्यान पुढचा चेंडू सागर साठी. यावेळेस बॅटच्या मधोमध चेंडू येतोय आणि चेंडू जातोय समोरच्या दिशेला. कॅमेरामॅनला सलामी देताना षटकारासाठी 6 धावा. खूपच सुंदररीत्या आपण रिप्ले मध्ये बघतोय. बॅटच्या मधोमध चेंडू आलाय, बरोबर कॅमेरा 6 धावांसाठी षटकार. धाव संख्येला 6 ने गती मिळाली. अशीच धाव संख्या पुढे सरकवावी लागेल, कारण धाव संख्या झाली ती 42 धावा आपण इथे बघतोय. एक 15ची धाव संख्या सरासरी राखावीची आहे. ती धाव संख्या राखायची असेल तर या शेवटच्या चेंडूवर नक्कीच एक मोठा फटका खेळावा लागेल. तो सागर याला. पहिल्या षटकात आक्रमक फलंदाजी केली होती सागरने, परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी संत झाला होता खेळ. त्या संत खेळाला आता आक्रमक पुन्हा एकदा सुरुवात होते का ती पाहावं लागेल सागर कडून. सागर साठी पुढचा चेंडू, चांगली उसळी घेतली, छातीवर टाकलेला चेंडू आपण इथे बघतोय. 1 धाव, शेवटच्या चेंडूवर 1 धाव. धाव संख्येला 1 ने गती मिळते. धाव संख्या होते 43 धावा. नक्कीच इथे धावगतीमध्ये कुठेतरी कमी पडतोय. 15ची धावगती राखायची होती, धाव संख्या झाली ती 43 धावा. आता जिंकण्यासाठी हव्या त्या 47 धावा
18 चेंडू 47 धावा. कोण जिंकते बघावं लागेल. LNT खोनी समोर कोण खेळेल, कबीर 11 की दिया 11. रोहित भालेराव यांचा पहिला चेंडू आपण बघितला होता. दरम्यानच्या काळात 2 धावा. धावसंख्येला 2 ने गती मिळते. धावसंख्या होती 45 धावा. 17 चेंडू आणि आता 45 धावांची गरज. सागरला इथे जिम्मेदारी उचलावी लागेल. सागरला मोठे फटके खेळावे लागतील. रोहितच्या गोलंदाजीवर बघावं लागेल काय करतोय तो सागर. या वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फटका बसतोय. चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि घेतोय झेल. इथे बाद होतोय सागर. आणि आता सागर बाद झाल्यावर हा नक्कीच आता आपण बघतोय दिया 11 हा संघ या सामन्यामध्ये कुठेतरी वरचढ ठरतोय. नवीन फलंदाज येतोय जय. रोहितचा पुढचा चेंडू. यावेळेस फलंदाजाला काहीसा समजला नाही. बॅटची खालची कडा लागून चेंडू जातोय बाउंड्रीच्या दिशेने. क्षेत्ररक्षक अडवेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. धावसंख्येला 2 ने गती मिळते. धावसंख्या होते 47 धावा. रोहितची चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. दरम्यान या वेळेस आपण बघतोय फटका चांगला आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतोय. यावेळेस अवघी एकच धाव. धावसंख्येला 1 ने गती मिळते. धावसंख्या होते 48. नक्कीच आता इथे दिया 11 या संघामध्ये सागर आउट झाल्यानंतर कुठेतरी वरचढ ठरताना दिसतोय कारण मोठे फटके खेळता येत नाहीयेत. बघावं लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु आणि नक्कीच पार होतोय. चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार. नक्कीच आताच चर्चा झाली होती की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु बॅटच्या मधोमध येत नव्हता. यावेळेस बॅटच्या मधोमध आलाय. धावसंख्येला 6 ने गती मिळते. धावसंख्या झाली ती 54 धावा. 54. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 36 धावांची गरज असेल. 12 चेंडू 36 धावा. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन आलाय सावध एक्सप्रेस किरण पाटील. पहिला चेंडू चांगली उसळी घेतली. चेंडूला दिलाय बिरकावून. सीमा 1 बाउन्स. बघूया तिथे पंच काय निर्णय देत आहेत.
आणि ही अवघी एक धाव. नक्कीच पण नक्कीच चांगला फटका खेळला होता, परंतु मैदानाची थोडीशी कमतरता त्यामुळे मिळालेली ही एक अवघी धाव. आणि इथे बघतोय पुन्हा एकदा समोरच्या दिशेला भिरकावून दिलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि मिळते पुन्हा एकदा एकच धाव. यावेळेस ओव्हरथ्रोचा फायदा घेतोय का बॅटर बघतोय, तर आपण नक्कीच इथे ओव्हरथ्रोचा फायदा घेतलाय. 2 धावा मिळत आहेत, धाव संख्येला 2 ने गती मिळते. धाव संख्या होते ती 57 धावा. आता कुठेतरी मॅच अडचणीत आली. 10 चेंडू 33 धावा, 2-3 मोठे फटके या पुढील 2-3 चेंडूंवर लागतात का बघावं लागेल, कारण मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चांगला फटका खेळला होता तो तरुण यांनी चांगला फटका खेळला होता. यावेळेस चांगला टप्पा ठेवलाय गोलंदाजाने, फलंदाजाला काहीसा समजला नाही. चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातात, चेंडू राहतोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावते ती 57 या धावसंख्येवर. 3 चेंडू 57 धावा. आता 9 चेंडू आणि 33 धावांची गरज. यावेळेस सुद्धा चांगला टप्पा ठेवलाय. लेग पंचांचा इशारा. बॅट कट मधून आपण इथे बघतोय एक धाव. धाव संख्येला 1 ने गती मिळते. आठ चेंडू 32 धावांची गरज. सावध एक्सप्रेस समोर आहे जय. जयच्या बॅट मधून निघालेला हा फटका आपण इथे बघतोय. जातोय चेंडू डायरेक्ट सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. खूपच सुंदर फलंदाजी करतोय. नक्कीच इथे बघावं लागेल आता कुठेतरी मॅच मध्ये येईल का हा संघ, कारण शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक आहे. या शेवटच्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये बघायला लागू शकतं. 20 धावा राहतील. बघूया या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा जयचा प्रयत्न असतो की पुढच्या षटकासाठी आपल्याला स्वतःला स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतो, बघावं लागेल. सावध एक्सप्रेसला मारलेला फटका गेला होता 6 धावांसाठी षटकार. यावेळेस सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगलं पुनरागमन केलंय किरण पाटील याने. चेंडू जातोय, विसावतोय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आता 6 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल ती कबीर 11 या संघाला. सहा चेंडू 26 धावांची गरज असताना वैयक्तिक दुसरं संघाचं शेवटचं षटक घेऊन येतोय तो हिमांशू, ज्याने पहिल्या षटकामध्ये 23 धावा खर्च केल्या होत्या, परंतु आता त्याला कर्णधाराने त्याच्यावर विश्वास दाखवलाय. पहिला चेंडू दिलाय भिरकावून. पहिल्या चेंडूवर जातोय चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. चांगली फलंदाजी म्हणावी लागली ते. नक्कीच तरुणची आता 5 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल.
यावेळेस उसळी घेतलेला चेंडू नक्कीच इथे एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा तरुणचा प्रयत्न, नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण इथे बघतोय. आता 4 चेंडू 18 धावांची गरज. बघावं लागेल तरुण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय की नाही आता, कारण जय नॉन स्ट्राईक एंडवर थांबलाय. पहिल्या चेंडूवर तरुणने चांगला फटका खेळला होता. तिसरा चेंडू, पुन्हा एकदा उसळी घेतलेला चेंडू आणि या वेळेस फटका खेळता आला नाहीये. फुल शॉट खेळण्याचा प्रयत्न होता तरुणचा, परंतु प्रयत्न फसतोय. चेंडू राहतोय निर्धाव. आता 3 चेंडू 3 षटकारांची गरज. 3 चेंडू 18 धावा. यावेळेस फटका फसतोय आणि क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि फलंदाज होतोय बाद. आता हा सामना पूर्णपणे दिया 11 कडे झुकलेला दिसतोय. जर गोलंदाजांनी कोणती चूक केली नाही तर नक्कीच दिया 11 या सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व मिळवलेलं आपण इथे बघतोय. शेवटचे 2 चेंडू खेळण्यासाठी फलंदाज आलाय तो बाबू. दरम्यान निर्धाव चेंडू, पंचांचा इशारा होता. डॉट बॉल. शेवटचा चेंडू दिलाय बिरकावून, परंतु ही मॅच जिंकली आहे दिया 11 या संघाने. आणि नक्कीच कबीर 11 या संघाचं सुद्धा मनपूर्वक आभार. आपण या स्पर्धेला भेट दिली, या स्पर्धेत आपण सहभाग घेतला. कबीर 11 चे कर्णधार यांना विनंती असेल का आपण मंचावर यायचंय आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आपण या स्पर्धेत सहभाग घेतल्यामुळे आपला इथे सन्मान केला जातोय. मी नाना यांना विनंती करतोय की आपण सूरजजी मिश्रा यांना मी विनंती करतो की कबीर 11 चे कर्णधार यांचा सत्कार करायचा आहे. तरुण भाई आ जाओ. LNT खोनी आणि दिया 11 दोन्ही